कुड यू हेल्प मी फॉर अ मोमेंट म्हणजेच मला थोडी मदत करशील का? कॅन यू प्लीज रिपीट दॅट? कृपया तेच पुन्हा सांगशील का? कुड यू माइंड वेटिंग हिअर? तू इथे थोडा वेळ थांबशील का? तर बघा मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण चालू ठेवलेली आहे मित्रांनो एक भयानक यूट्यूब सीरीज जी की 1,00,000 सेंटेन्स सीरीज जी सुरू केलेली आहे आपण आणि खास करून महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांसाठी ही सीरीज आहे. जोपर्यंत 1,00,000 सेंटेन्स कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाहीये. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सीरीज जी की खूप धमाकेदार होत आहेत. बहुतांशी लोक रोज सबस्क्राईब करतायत, चॅनलला सपोर्ट करतायत आणि अजून आम्हाला प्रोत्साहित करतायत आणि जोपर्यंत मराठी बांधवांना इंग्लिश येणार नाही, तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही. त्यांच्यासाठी सपोर्ट करणार आणि आजचे सेंटेन्स आहेत, रिक्वेस्ट कशी करायची, परफॉर्मन्स बेस कसा असतो, फिलिंग बेस कशी असते किंवा ऑफर्स बेस इंग्लिश वाक्य कशी असतात, ही सगळं आपण आज बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, 50 इंग्लिश सेंटेन्स जे रोज येत आहेत, रोज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बघायला भेटतो, रोज तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटतं, रोज तुम्हाला नवनवीन सेंटेन्स बघायला भेटतात. तर आज आहे 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 7 म्हणजे 7वा दिवस आहे. तर बघा मला नीट समजलं नाही जसं की हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, आय डिडंट अंडरस्टँड क्लिअरली. तर असे बहुतांशी इंग्लिश वाक्य आपण या चॅनलवरती रोज अपलोड करत असतो. रोज शिकण्याची एक संधी तुम्हाला इथे उत्पन्न होते. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जगाच्या पाठीवर इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हीही सशक्त राहा. तर बघा सुरू करूया. प्लीज गिव्ह मी अ मिनिट. कृपया मला 1 मिनिट दे. कुड यू एक्सप्लेन इट अगेन? तू ते पुन्हा समजावून सांगशील का? कुड यू ड्रॉप मी देअर? तू मला तिथे सोडशील का? प्लीज कीप धिस विथ यू. हे तुझ्याकडे ठेव. तर बघा मित्रांनो, रोजच्या वापरातली वाक्य हे रोजच्या ऑफिसमधली मराठी बांधवांसाठी ही वाक्य आहे. कुड यू कॉल मी लेटर? तू मला नंतर कॉल करशील का? कॅन यू चेक धिस फॉर मी? हे माझ्यासाठी तपासशील का? तर बघा मित्रांनो, ऑफर किंवा जॉबमधलं रिगार्डिंग हे वाक्य आहे. रोजच्या वापरातली वाक्य आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज अशी नवीन-नवीन वाक्य तुम्हाला बघायला भेटते. आपण दुसरी एक सीरीज या चॅनलवर सुरू केलेली आहे, जी की हॉटेलमध्ये संभाषण कसं होतं, इंटरव्ह्यूमध्ये संभाषण कसं होतं, ते संभाषणाचे व्हिडिओही मी ॲज अ स्टोरी फॉर्मॅटमध्ये आपण टाकतोय आणि तेही खूप चालतायत व्यवस्थित. लोकांना सपोर्ट आहे, लोकांना तेही आवडतायत. त्यासाठी तुम्हीही ते रोज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज लेट मी नो सून. कृपया लवकर कळव. मे आय कम इन? मी आत येऊ का? इज इट ओके इफ आय लिव्ह नाऊ? मी आता गेलो तर चालेल का? मे आय यूज युअर फोन? मी तुझा फोन वापरू का? कॅन आय आस्क यू समथिंग? मी तुला विचारू का? इज इट फाईन टू स्टार्ट नाऊ? आता सुरू केलं तर चालेल का? मे आय टेक अ ब्रेक? मी थोडी विश्रांती घेऊ का? कॅन आय जॉइन यू? मी तुझ्यासोबत येऊ का? इज इट अलाउड हेअर? इथे परवानगी आहे का? मे आय स्पीक टू यू? मी तुझ्याशी बोलू का? शॅल आय हेल्प यू? मी मदत करू का? कॅन आय डू इट फॉर यू? मी तुझ्यासाठी करू का? डू यू नीड एनी हेल्प? तुला मदतीची गरज आहे का? वुल्ड यू लाइक सम वॉटर? तुला पाणी हवे आहे का? आय कॅन मॅनेज धिस? मी हे सांभाळू शकतो. आय विल टेक केअर ऑफ इट? मी याची काळजी घेईन. शॅल आय कॉल हिम? मी त्याला फोन करू का? आय कॅन वेट विथ यू? मी तुझ्यासोबत थांबू शकतो. आय विल हेल्प यू लेटर? मी तुला नंतर मदत करीन. शुअर, नो प्रॉब्लेम? नक्की, काही अडचण नाही. येस, दॅट्स फाईन? हो, चालेल. ओके, आय विल डू इट? ठीक आहे, मी करतो. सॉरी, आय एम बिझी राईट नाऊ? माफ करा, सध्या मी व्यस्त आहे. बघा मित्रांनो, रोजच्या वापरातली वाक्य आहे, खूप धमाकेदार वाक्य आहे आणि ही सेंटेन्स जी आपण सुरू केलेली आहे सीरीजची,
ती 1,00,000 सेंटेन्स सीरीज आहे आणि खूप लवकरात लवकर आपण 1,00,000 सेंटेन्स पार करणार आहोत. बघा मित्रांनो, रोज व्हिडिओ बघा, रोज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा करा की तुम्हाला काय हवं आहे. नक्कीच तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत आहोत. आय विल गेट बॅक टू यू. मी तुला नंतर कळवतो. थँक्स फॉर आस्किंग. विचारल्याबद्दल धन्यवाद. रिअली ॲप्रिशिएट इट. मला खूप आनंद झाला. आय डिडंट नोटीस दॅट. माझ्या लक्षात आलं नाही. दॅट्स नॉट नेसेसरी. ते आवश्यक नाही. हे काम करूया. लेट्स डू धिस. तर बघा मित्रांनो, ही होती 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 7, जी की ज्यामध्ये डे 7वा जो आहे, 7वा दिवस आहे, त्यामध्ये आपण शिकलो आहे डेली लाईफ यूज सेंटेन्स. ही रोज वापरायला सुरुवात करा. हळू तुम्हाला त्रास होईल, परंतु नंतर तुम्ही इंग्लिशसोबत असे अलाइन होशाल, की जसं काय तुम्हाला इंग्लिश हे तुम्ही जन्मतःच शिकलेले आहात. तर आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. उद्या डे 8ला भेटू. आजचा होमवर्क कंप्लीट करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये डे 8 म्हणजे 8व्या दिवसाला 1,00,000 सेंटेन्स सीरीज कमिंग सून. त्या सीरीजमध्ये आपण लवकरच भेटू. आजचा होमवर्क कंप्लीट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.